तर मित्रांनो, आज आपण बनवतोय एक मस्तपैकी छान सोपी रेसिपी, आपली घरगुती खिचडी काही भाज्या टाकून. आपण बघू शकता कांदा, टोमॅटो, थोडं गाजर, त्यानंतर फ्लावर, बिर्याणी मसाला आणि आपल्याला रायत्यासाठी लागणारं दही. तर सर्वप्रथम आपल्याला हवे तेवढे आपल्या अंदाजाप्रमाणे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ आपल्याला एक 10 ते 15 मिनटं फक्त भिजत ठेवायचे आहेत. बाकी सगळं साहित्य तुम्ही बघू शकता. एकदम कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे. तुमच्या घरात असतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. मी बटाटे घेतले नाही आहेत, तर तुम्ही हवे असेल तर तुम्हाला बटाटे पण यात टाकू शकता. आणि कढीपत्ता पण तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही तो चेंज करू शकता. सो सर्वप्रथम आपण कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यात काही खडे मसाले टाकणार आहोत. जरी आपण बिर्याणी मसाला टाकतो आहे तरी सुरुवातीला ज्या भाज्यांना जे चव लागायला पाहिजे आपल्या मसाल्यांची, ती या खड्या मसाल्यांमधून तुम्हाला मिळणार आहे. कारण आपण सुरुवातीला या भाज्या कांद्या, तेलासकट आणि ह्या खड्या मसाल्यांसोबत भाजून परतून घेणार आहोत. सो तुम्ही बघितलं असेल, आपण कुकरमध्ये तेल टाकलं आहे, त्यात आपले खडे मसाले पहिले टाकून घेतले. त्यानंतर कांदा टाकून पहिला कच्चा कांदा जो आहे तो आपण चांगला परतून घेऊया, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. तो मीडियम फ्लेमवर मी गॅस ठेवलेला आहे आणि आपण बघू शकता आता आपण कांदा व्यवस्थित परततोय. जवळपास 1 ते 2 मिनटं कांदे आणि खडे मसाले एकत्र आपण परतून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण भाज्या एक एक करून टाकून घेऊया. सर्वप्रथम टोमॅटो टाकून आपण एकदा परतून घेऊया. टोमॅटोच्या पाण्यामुळे आपले मसाले करपणार नाहीत आणि टोमॅटो पण एकसारखा शिजला जाईल. आणि थोडा टोमॅटो नरम पडल्यानंतर आपण त्यात बाकीच्या भाज्या टाकणार आहोत. नंतर तुम्ही बघू शकता आपण बाकीच्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपण सगळ्या टाकून आपण एकत्र हे परतून घेऊया. आता माझ्याकडे गाजर, फरसबी आणि फ्लावर 3 भाज्या मी टाकलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान फरसबीमुळे त्याला थोडंसं कॉन्ट्रास्ट ग्रीन कलर आलेला आहे आणि बघायलाही चांगलं वाटतं. तर भाज्या आपण परतून घेतो आहे. याच्यामध्ये अजून पण आपण मसाले टाकले नाही आहेत. सो आता आपण हळद टाकतो आहे. हळद, मीठ आणि लाल मसाला आता आपण टाकून ह्या भाज्या परतून घेणार आहोत. मसाला तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता. मी ते गरम मसाला टाकणार नाही आहे, नुसतं लाल मिरची पावडर इथे टाकलेली आहे, कारण खडे मसाले पण आहेत आणि आपण बिर्याणी मसाला पण टाकणार आहोत, थोडा 1 चमचा एव्हरेस्टचा. सो गरम मसाले जास्त होणार म्हणून आपण वेगळे असे गरम मसाले किंवा गरम मसाला पावडर टाकणार नाही. एकदा का भाज्या 2 ते 3 मिनटं परतल्या का मग आपला भात आपण त्यात टाकून परत एकदा परतून घेऊया. सो हा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला मी आता इथे 1 चमचे टाकलेला आहे. हा वासासाठी, भाताला याचा वास चांगला लागेल आणि भाज्या पण चांगल्या शिजल्या जातील. आता जो आपला भिजवलेला भात होता 10 ते 15 मिनटं, तो आपण आता टाकतो आहे याच्यामध्ये. पाणी आपण निथळून घेतलं आहे, पण जो नरम भात आहे, जो नरम पडला आहे, थोड्याशा पाण्यासकट आपण त्यात टाकला आहे आणि आपण परत एकदा फ्लेम वाढवून हा भात एकदम चांगला परतून घेऊया. भात पूर्णपणे त्यात मिक्स करून घ्यायचा आहे आपल्या भाज्यांसोबत, जेणेकरून सगळा जो तेल आणि मसाले आहेत आपले सगळे भाताला पूर्ण कोटिंग होतील आणि पूर्ण भाताला एकसारखी चव येईल जेव्हा तो पूर्णपणे शिजेल तेव्हा. आता आपण मीठ टाकून परत एकदा परतलेलं आहे.
आता आपला भात चांगल्या प्रकारे परतले गेलेला आहे. तर आता आपण आपल्या अंदाजाप्रमाणे त्यात पाणी टाकून घेऊया. जर तुम्हाला एकदम पातळ खिचडी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. मला थोडी सुकी किंवा थोडीशी ड्राय अशी खिचडी हवी होती, म्हणून मी या अंदाजाप्रमाणे पाणी टाकलेलं आहे. प्रत्येकाने आपल्याला जी कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे असते त्याप्रमाणे तुम्ही पाणी आणि त्याप्रमाणे मीठ ॲडजस्ट करू शकता. सगळ्यात शेवटी झाकण लावायच्या अगोदर आपण त्यावर कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकून थोडंसं ढवळून त्याला आपण कुकरचं झाकण लावून देऊया. तो हा घरच्या कुकरमध्ये आपला जोपर्यंत भात शिजतो आहे तोपर्यंत आपण आता रायत्याची तयारी करूया. रायता पण साधा सोपा सरळ फक्त 4 ते 5 इन्ग्रेडियंटने बनणारा कांदा, टोमॅटो आणि काकडी. तर आता आपल्या भाताला 3 शिट्ट्या आपण करून घेतो आहे आणि 3 शिट्ट्यामध्ये आपला जो भात आहे तो पूर्णपणे शिजेल. तर इथे रायत्याचं साहित्य आहे, कांदा, टोमॅटो आणि काकडी बारीक चिरून घेतलेली आहे. एका बाउलमध्ये आपल्या चवीप्रमाणे हे सगळं मिक्सचर आपण मिक्स करून घेऊया आणि त्यात दही आणि मीठ हे अजून 2 आपण टाकणार आहोत. तो एक साधा सोपं सरळ रायता किंवा कोशिंबीर आपली तयार आहे, जी आपल्या भाताबरोबर एकदम सूट होईल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पापड किंवा लोणचं किंवा अजून काही याबरोबर बनवू शकता आणि भात एन्जॉय करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल हार्डली 10 ते 15 मिनटात आपली खिचडी आणि रायता दोन्ही तयार झालं आहे. एकदम साधी, सोपी आणि खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. एकदम पचायला हलकी आणि घरगुती असल्यामुळे सध्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये घरचं एकदम हायजेनिक जेवण तुम्ही एकदम 15 मिनटात हे बनवू शकता. तर ज्याप्रमाणे आपल्याला हवी होती तशी थोडी सुकी आणि ड्राय खिचडी आपली झालेली आहे, रेडी आहे. ही एकदा आपण ढवळून घेऊया, कारण कुकरमध्ये काही भाज्या वरती येतात. तर एकदा एकसंध ढवळून मग तुम्ही ही सर्व करू शकता. अशाच वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आपण पोस्ट केलेल्या आहेत, त्या बघून तुमच्या कमेंट नक्कीच कळवा. धन्यवाद.